तर चला इकडे मस्तपैकी आपला गावरान झणझणीत मसाला तयार झाला आहे. जर कोणाला ऑर्डर करायची असली तर नक्कीच करा. आणि हो, आज मी तुम्हाला शिकवत आहे येसवरचं कोड्यास कसं करायचं आहे. हा, तर त्याच्यासाठी मी पहिलं चिकन शिजून घेतलंय मस्तपैकी धुवून सैन 2 टमाटर टाकलेत, कांदे टाकलेत. इकडे घेतलेले आहे आपलं घरचं हे सगळं. हे काय माहिती का, हे आहे आपला घरचा चटपटी मसाला. हे आहे आपलं जे आता मी दाखवलं ते हे मसाला. आणि इकडे थोडी लाल मिरची घेतली. सगळे भाऊ बहीण म्हणले की ताई तुम्ही येसवरामध्ये कोड्यास कसं करताय, मटण कसं करताय, चिकन तर मग दाखवता. म्हणजे चला तुम्हाला दाखवतं. आता इकडे मी टाकलेलं आहे तेल, याच्यामध्ये हे टाकलेले आहे भुरकी. जर तुम्हाला थोडी अद्रक लसण टाकायची असली तर टाका, नाही तर टाकायची गरज नाही. जेव्हा तुम्ही आपला चटपटी मसाला घेताना तेव्हा तुम्हाला हे 2-3च मसाले टाकायचे, बस झाली तुमची भाजी. तर आता इकडं मस्तपैकी आपली हे परतलंय. आता टाकायची